अचानक एक दिवशी निरोप आला, माझ्या तिन्ही बहिणीची लग्न झाली होती. त्याच्यात छोट्या बहिणीच्या घरनं निरोप आला, की मुलगी आजारी आहे आणि जसे असाल तसे लगेच या ठिकाणी. काही कळत नव्हतं. 4-8 दिवस गेले. आईने विचारपूस केली नातेवाईकांकडे, की मुलांचा बाप इकडे आलाय का बुवा? झटकन डोक्यामध्ये काय झालं माहित नाही, खटका पडला का काय झालं काय की, आणि वाटलं की 6 महिने गेले तुझ्या आयुष्यातले, असेच 60 वर्ष जातील आणि तू काहीच करू शकणार नाही. लोक असे पचनी पडतच नाहीत. म्हणून थोडंसं खोटं बोलायला सुरुवात केली. लोकांना असं वाटायचं की हे पोरं धरीवाला आले की काय की बुवा. पोरं इथून घेऊन जातं, लोकांना विकतं, कुठेतरी मोठे पुलाचे कामं चालू असते तर तलावाचे कामं चालू असते ते त्याच्या पायामध्ये टाकतं की काय. असा एकंदरीत माझा अवतार होता. आणि हळूहळू तिच्याशी बोलताना मला जाणवलं की मला जो आयुष्याचा जोडीदार पाहिजे तो हिच्यामध्ये दिसतोय. कारण त्याआधी मला जवळपास 22 मुलींनी नकार दिला होता. मी तिला एक दिवशी रात्री विचारलं, ती 2 दिवसांनी होकार कळवते म्हणून सांगितलं. 11वा महिना, 11 तारीख होती, 11वा महिना होता, 2011 साल होतं. त्याच्यानंतर 11 वाजून 11 मिनिटाचा आम्ही अलार्म लावला. आणि मला एक गोष्ट खूप चांगली आठवते. एक दिवस संध्याकाळी आम्ही दोघंही असेच वॉकिंग करून येत होतो. लेकरांनी त्या ठिकाणी आम्हाला थांबवलं आणि म्हणाले, आम्ही आजपासून तुम्हाला आई बाबा म्हणणार.